नाशिकच्या येवला तालुक्यात दरोडेखोरांचा हैदोस पाहायला मिळाला। कोळंब गावातील आवरे वस्तीवर 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकलाय। महिलांना बेदम मारहाण करून रोख रकमेसह दागिन्यांची लूट केली। दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत 2 महिला जखमी झाल्या। या घटनेमुळे येवल्याच्या ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं। आमच्या वस्तीवरती रात्री 1 वाजता 4 जण आले। त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला। माझे सासरे होते ना, त्यांना ओढून बाजूला नेलं। त्यांना सांगितलं घरात काय आहे। मग माझे मिस्टर आले, त्यांना बी ओढून नेलं। त्यांना सांगितलं घरात काय आहे, चाल घरातलं काढून दे। मग त्यांनी पैसे व आमचे दागिने, बाळाचे दागिने होते ते पण दिले सर्व। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळंब बुद्रुक या गावात रात्री 1:30च्या सुमारास 3 ते 4 चोरट्यांनी एका कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली। त्यामध्ये त्यांचं जवळपास 2 तोळे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना थोडी मारहाण पण झालेली आहे। तर या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। एफएसएल टीम डॉग स्क्वॉडला बोलवण्यात आलेलं आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही शोध घेऊ।